लैंगिक शिक्षण काळाची गरज नेमकी का आहे याबद्दल गेले अनेक आठवडे आम्ही तुम्हाला सांगत आहोत आणि डॉक्टर विजय दहीफळे अतिशय सुंदर असं मार्गदर्शन करतात आणि त्याला जोड मिळतेय तुम्हा सगळ्या सुजाण प्रेक्षकांची, कारण की तुमचे जे प्रश्न आहेत ते इतके अतिशय छान आणि मार्मिक प्रश्न आहे, विषयाला अनुसरून तुम्ही इतके छान आम्हाला प्रश्न विचारता आणि त्यामुळेच आपला हा शो अतिशय छान होत चाललेला आहे दिवसेंदिवस. आणि एक आठवण करून द्यायची ती म्हणजे भाग्यवान विजेते आज आम्ही जाहीर करणार आहोत. तर भाग्यवान विजेते आहेत सोलापूरहून गजानन भोयर. गजाननजी, तुमचं खूप खूप अभिनंदन. उद्या पाडवा आहे आणि तुम्हाला पाडव्यानिमित्त सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक गिफ्ट स्वरूपात सोलापूरला तुमच्या घराजवळ नक्की मिळणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. पण इतर प्रेक्षकांनी निराश व्हायचं किंवा नाराज व्हायचं कारण नाहीये. आजपासून पुढचे 4 एपिसोड तुम्हाला फोटो पाठवायचे आहेत आणि व्हॉट्सअपवरती पाठवायचे आहेत. क्लीन आणि अतिशय छान असे तुम्हाला आमच्या दोघांचेही फोटो पाठवायचे आहेत. जर तुम्ही टीव्ही वरून बघत असाल तर तुम्हाला फोटो काढायचे आहेत आणि तुम्ही मोबाईलवरून जर आमचा हा कार्यक्रम बघत असाल तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचे आहेत. कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे, पण डॉक्टर विजय दहीफळे सर यांच्या अचीव्हमेंट्स बद्दल जाणून घ्यायचंय व्हिज्युअल्सच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहीफळे हे सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि यूरोलॉजिस्ट आहेत. ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात. डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर, पुणे, दादर, नेरूळ, खारघर, कल्याण, नाशिक, नागपूर व दुबई इथे आहेत. डॉक्टर विजय दहीफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात. तर सगळ्यात आधी डॉक्टर विजय दहीफळे सरांचं आपण स्वागत करूयात. ते स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात. नमस्कार. तर आजचा आपला विषय आहे पुरुषांमधील अंगांचे विभिन्न आकार. स्त्रियांचे झालेले आहेत आपण मागचे 2 एपिसोड आणि यावेळेस आपण पुरुषांवरती हा एपिसोड करणार आहोत, कारण की स्त्रियांनंतर खूप जास्त प्रमाणात व्हॉट्सअपवरती किंवा मेलवरती आणि ओपीडी मध्ये सुद्धा पुरुषांनी माझ्या सगळ्या डॉक्टरांना विचारलं होतं की सर स्त्रियांबद्दलच का, आमच्याबद्दल का नाही. त्याच्यामुळे हा एपिसोड आम्ही पुरुषांसाठी ठेवलेला आहे. पण त्यांचे जे पार्टनर्स आहेत म्हणजे नक्कीच माझ्या मैत्रिणी त्याही फोन करू शकतात. त्यासाठी नंबर लिहून घ्या 02269289372 अर्थातच 02269289372. तर कार्यक्रमाची सुरुवात करायची, पण एक अतिशय छान गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची, ती म्हणजे उद्या गुढीपाडवा आहे आणि इंडियन मेडिकल असोसिएशन पुण्यातर्फे उद्या एक अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर विजय दहीफळे सर यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि शिवाय द रोल ऑफ शॉकवेव्ह थेरपी या संदर्भात डॉक्टर मार्गदर्शन करणार आहे. सर, याच्याबद्दल काय सांगाल? नक्कीच. ही कॉन्फरन्स सीएमई ही डॉक्टरांसाठी ऑर्गनाईज केलेली आहे आणि डॉक्टरांना समाजामध्ये सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस, सेफ्टी हे येण्यासाठी हे केलेले सांगूया आपण. नक्कीच. सर्वप्रथम आपल्या जगभरातील NDTV मराठीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत, तुमचं अभिनंदन. आणि ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सहभागी होत आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे. जसं आता शिल्पांनी सांगितलं, पुणे IMA उद्या स्पेशली गुढीपाडव्यानिमित्त CME ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे. आमचे त्या ठिकाणचे प्रेसिडेंट आहेत डॉक्टर राजन संचेती, त्याचे कन्व्हेनर जे आहेत ते गीतांजली मॅडम शर्मा, त्याचबरोबर वीरेंद्र आणि सचिन, या सर्वांनी ॲज अ सेक्रेटरी आणि पूर्ण टीम IMAची इन्व्हॉल्व होऊन ऑर्गनाईज केलेला आहे. त्या ठिकाणी फॅशन शो देखील ठेवलेला आहे. एक आयकॉन म्हणून एक त्या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे आणि फिल्म फेस्टिवल, असं विविध रंगीबेरंगी प्रोग्राम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लैंगिक शिक्षण काळाची गरज यासाठी इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये शॉक वेव्ह थेरपी काय असते. लोकांना गोळ्या माहीत आहेत, औषधी माहिती आहेत, पण या शॉक वेव्ह माहीत नाहीत. आणि नुसतंच पुरुषांना नाही तर स्त्रियांना देखील क्रॉनिक पेल्विक पेन सिंड्रोम, पाळीच्या वेळेस पेन होणे, रजोवृत्तीनंतर पेन होणे, त्याचबरोबर त्या ठिकाणी ऑर्गॅझम न होणे, अनऑर्गॅझमिया, लॅक्सिटी आणि पुरुषांमध्ये असलेल्या तुमच्या अवयवातील वाकडेपणा, लिंगातील वाकडेपणा, त्याच्या व्याधी, हे सर्व त्या ठिकाणी सांगितलं जाणार आहे. आणि आमच्या पूर्ण पुण्याचे IMAचे डॉक्टर्स त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि अतिशय ह्याचे हायलाइट्स मी आपल्या पुढच्या प्रोग्राममध्ये नक्कीच दाखवणार आहे. उत्सुक आहोत ते बघण्यासाठी. आणि सर, फोन्स तर याला सुरुवात झालेली आहे, पण एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं जेव्हा आपण हा विषय टीज केला त्याच्यानंतर व्हॉट्सअपवरती म्हणा किंवा मेलवरती खूप प्रश्न आले आणि त्याच्यातला एक कॉमन प्रश्न हा होता, पुरुषांमधील अंगांचे आकार नेमके कोणत्या आधारावर बनवलेले असतात? आता हे साधा प्रश्न वाटतो,
पण एकाला तरी माहितीये का? नाही. सांगूया आपण. नक्कीच. जसं आपण समजा आतापर्यंत स्त्रियातील अंगाचे विविध आकार आपण पाहिले, बाह्यअंग पाहिलं, अंतरंग पाहिलं, त्याप्रमाणे तुमच्या माहितीसाठी मेजरमेंट म्हणजे त्या लिंगाची लांबी किती आहे, घेर किती आहे आणि सरळपणा आहे, वाकडेपणा आहे, तिरपेपणा आहे, यावरनं ह्याचं वर्गीकरण झालेलं आहे. आणि मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी 21 प्रकार अशा वेगवेगळ्या लिंगाचे असतात जे टोटली नॉर्मल असतात आणि 1 बाय 1 हे सर्व प्रकार आपण आज आपल्या चर्चासत्रात पाहणार आहोत. नक्की सर. आपल्याला पहिला फोन येतो आहे. नाशिकहून आपल्याशी बोलतायत दिव्या. दिव्या, तुमचा प्रश्न विचारा. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. टी शॉर्ट थेरपी काय असते आणि त्यामुळे लिंगाचा आकार वाढतो का, याबद्दल सांगा सर. नक्कीच दिव्या, अतिशय छान प्रश्न आहे तुमचा. खूप खूप कौतुक, कारण की आपण आज जो मला वाटतं विषय टीज केला त्याच्यानंतर अनुसरून त्यांनी प्रश्न विचारला, आपल्या पार्टनरसाठी विचारलाय. काय सांगा? म्हणजे काही केसेस ह्या प्रकारामध्ये मायक्रोपेनिस म्हणजे स्मॉल आकार किंवा स्मॉल शेप असेल, ती थेरपी काम करते का, सांगूया आपण. मित्रांनो, हा इतका गहन विषय आहे की जोपर्यंत तुम्हाला नॉर्मल काय हे कळणार नाही तोपर्यंत तुम्ही लहान काय मोठं काय हे कंपॅरिझन करू शकत नाही. अडल्ट किंवा वयात आल्यानंतर किंवा 18 ते 25 वर्षानंतर शिथिलावस्थेमध्ये 3.5 इंच ही लेंथ असते आणि इरेक्शन नंतर 1+ डिव्हिएशन इंचाचं 5.5 ते 6 इंच राहतं आणि गर्थ ही जवळपास 3.5 ते 4 इंच असते. काही केसेसमध्ये मायक्रोपेनिस म्हणजे इव्हन इरेक्ट अवस्थेमध्ये देखील ते 3 इंचपेक्षा लहान असतात. मग अशा केसमध्ये समोरचा व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो, बऱ्याचदा तो एक दुसऱ्याचं कंपॅरिझन करतो. म्हणून हे 21 प्रकार मला का सांगायचे, कारण असं डिप्रेशनमध्ये गेल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याचदा ते लग्न टाळतात, त्या ठिकाणी ते घरातून पळून जातात किंवा बऱ्याचदा फिमेल पार्टनरला जर याची माहिती नसेल तर विनाकारण आपल्या पार्टनरवर तुमच्या साईजमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून डाऊट घेऊ शकतात. पण काही केसमध्ये यामध्ये टी शॉर्ट थेरपी म्हणजे आपल्याच बॉडीतल्या प्लेटलेट घेऊन त्याला ऍक्टिव्हेट केले जातात. न्यूरोजेनेसिस, न्यूरोवास्क्युलोजेनेसिस आणि न्यूरोफायब्रोजेनेसिस होऊन त्या ठिकाणी नवीन पेशी तयार होतात. ते लिंगामध्ये इंजेक्ट केल्यानंतर त्या वाढतात. त्याला ऍडिशनल गरज पडलं तर त्या ठिकाणी आपण व्हॅक्युम थेरपी देखील वापरतो. अतिशय सुंदर प्रश्न होता. मला वाटतं पुरुषांच्या मनातला डाऊट बराच कमी झालेला असेल. आपल्याला अजून एक फोन येतो आहे. साताऱ्याहून आपल्याशी बोलतायत सुधाकर. सुधाकर, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. नमस्कार सुधाकरजी, बोला. नमस्ते सर. मशरूम हेड सर्किटमध्ये पेनिसेस काय असतात आणि ते नॉर्मल असतात का, याबद्दल माहिती पाहिजे होती. म्हणजे 21 प्रकारातला तुम्हाला एक मशरूम हेड पाहिजे, बरोबर आहे? हो सर. चला नक्कीच सांगूया. हे बघा, यादी फार मोठी आहे 21ची. म्हणजे बरेचदा कोन शेपेड आहेत, मशरूम हेड आहेत, सर्कमसाइज, अनकमसाइज बऱ्याचदा आणि विविध प्रकार या ठिकाणी आहेत. पण एक आज सांगूया आपण, याने विचारलेला. मशरूम हेड पेनिसेस किंवा अवयव किंवा अंग काय असतात. बऱ्याचदा काय असतं, हे बघा, डेव्हलपमेंटली कुणी जाड आहे, कुणी उंच आहे, कुणी खुजा आहे, पण त्यामध्ये देखील हे व्हॅरिएशन करताना प्रत्येक अवयव हा चांगला बनवलेला असतो. मशरूम हेडमध्ये आपल्या अवयवाचा लिंगाचा समोरचा भाग जो गोलाकार असतो तो वाईड असतो आणि पाठीमागे तो नॅरो होत आलेला असतो आणि एखाद्या मशरूम सारखा दिसतो. पण हे देखील नॉर्मल असतं. हे मी का सांगत आहे, बऱ्याच तुम्ही कॉमन टॉयलेट्स म्हणा किंवा एखाद्या ठिकाणी एकमेकांच्या मित्रांकडे पाहून स्वतः डिप्रेशनमध्ये झाला की माझी साईज लहान आहे, मग ही काहीतरी वेगळी दिसते, असं घाबरायची गरज नाही. हे देखील नॉर्मल व्हॅरिएशन आहे आणि यामध्ये तुम्हाला बदल करून पाहिजे असेल तर सेक्सॉलॉजी अँड्रोलॉजी भेटलं तर नक्कीच तेही करता येतं. पण घाबरण्याची, पळून जाण्याची किंवा लग्नापासून दूर राहण्याची अजिबात गरज नाही. ही कॉमन समस्या आहे बरं का. नक्कीच ही कॉमन समस्या आणि त्याच्यामुळे तज्ञांना भेटणं गरजेचं आहे. आणि तज्ञ माझ्या शेजारी बसलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जर त्यांना भेटायचं असेल तर तुमच्या घराजवळचं नेमकं क्लिनिक कुठे आहे ते सध्या फ्लॅश होत आहे, बघायचं आहे आणि अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि भेटायचं आहे. आपल्याला अजून एक फोन येतोय. आपल्याशी संभाजीनगरहून बोलतायत सूरज. सूरज, तुमचा प्रश्न विचारा. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. पुरुषातील लिंगाचे आकार किती प्रकारचे असतात आणि नॉर्मल लिंगाचा साईज काय असतो, त्याबद्दल सांगा. हा कॉमन प्रश्न हा कॉमन बघा. यांचं वय आता पाहिलं तर वय मला वाटतं किती, 18 वर्ष आहे तुमचं? हरकत नाही, 18 असेल आवाजानं वाटतं. वयाचं काय विचारलं मी. बघा, वयाप्रमाणे देखील जशी उंची वाढते तसा आकारात बदल होत असतो. मग लहानपणी किती असेल, अडोलसंट मध्ये किती असेल आणि अडल्ट मध्ये किती असेल, हे महत्वाचे सांगूया आपण. बऱ्याचदा मुलांमध्ये ज्या त्यांच्या आई आहेत, जे पालक आहेत, ते नेहमी पाहतात म्हणजे मुलांचं कंपॅरिझन, अहो म्हणे आमच्या बाळाचं एकदमच फार छोटं आहे, आमच्या बाळाचं एकदम व्यवस्थित आहे. मग तेही सांगूया आपण. आणि ह्या 21 प्रकारामध्ये कुठं कुठं ते मोडतात तेही सांगणार आहे. इन्फंट म्हणजे जन्मल्याबरोबर ते
कमीत कमी 1.5 इंचाचं असलं पाहिजे. स्ट्रेच पेनाईल लेंथ म्हणजे असं पाहून कळत नाही, कारण ते बऱ्याचदा फॅटमध्ये रुतलेलं असतं, आकुंचन पावलेलं असतं. तर त्या ठिकाणी त्याला थोडं हलका पुल करून आपण प्युबिक सिम्पॅथिसमध्ये बोन पार्ट आणि टिप पार्ट हा पाहायचा असतो. 1.5 इंचापर्यंत न्यूनेट्समध्ये हळूहळू वय जसं वाढत जाईल तसं ते 3 इंचापर्यंत आणि अडल्टमध्ये ते 3.5 इंचापर्यंत जातं. 5.5 इंचापर्यंत हे आफ्टर इरेक्शन असतं. हे व्हॅरिएशन आहेत. हे सर्वांना एक बेसिक नॉलेज म्हणून का माहीत पाहिजे की प्रथम तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, कारण पहिले तुम्हीच तुम्हाला पाहता आणि प्रेझेंटेशन करून मग डॉक्टरचा रोल येतो. म्हणून काही जण प्रेझेंट न होता आपोआप लाजून बुजून बसतात आणि मग त्यांना लग्नानंतर प्रॉब्लेम येतात. आपण बऱ्याच गोष्टी पाहतो, अनबन होणं, भांडणं होणं किंवा बऱ्याचदा सेपरेशन पर्यंत हा विषय येऊ शकतो. म्हणून तर हा मंच आपण उभारलेला आहे. आपल्याला अजून एक फोन येतोय. भुसावळहून आपल्याशी बोलतायत मीनाक्षी, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. हा, नमस्कार जी, बोला. सर, माझा प्रश्न आहे की अनसर्कमसाइज्ड पेनिस काय असतात आणि त्यांचा काय फायदा? अच्छा, म्हणजे सर्कमसिजन केलेले पेनिस काय असतात, त्याचा फायदा काय होतो, बरोबर? चालेल. खूप सुंदर प्रश्न विचारलाय तुम्ही, नक्कीच सांगतो मी. बघा, सर्कमसाइज आणि अनसर्कमसाइज हे 2 प्रकार आहेत, सांगूया आपण. मित्रांनो, तुम्हाला एक बेसिक नॉर्मल अॅनाटॉमी काय ते माहित पाहिजे. निसर्गाने तुम्हाला तयार करताना समोरची फोरस्किन दिलेली आहे, त्यावर कव्हर दिलेला आहे आणि समजा ते काही कामाचं नसतं तर तुम्हाला जन्मतच आलं नसतं ना ते. मग काय महत्व आहे त्याचं? आणि मी या ठिकाणी हेल्थ आणि हायजीनवर बोलणार आहे. कुठल्याही गोष्टीचा फायदा आणि तोटा त्याच्या हायजीनवर अवलंबून असतो. सांगूया आपण. सर्कमसाइज म्हणजे त्या ठिकाणी कट केलेली स्किन असते, पण बऱ्याचदा कट केल्यामुळे समोरचा नाजूक भाग जो आहे त्याला फ्रिक्शन होतं, त्याच्या संवेदना कमी होतात, त्याला शीघ्रपतन व्हायला लागतं आणि बऱ्याचदा इव्हन हस्तमैथून करताना देखील त्या ठिकाणी पेन होणं, बेंड होणं ही शक्यता असते. पण दुसरा भाग महत्वाचा काय होतो, मग अनसर्कमसाइज असेल म्हणजे इंटॅक्ट प्रिप्यूस असेल तर त्या ठिकाणी त्याच्या संवेदना येण्यासाठी, समोरच्या नाजूक बाजूला कव्हर करण्यासाठी, ऍक्ट करताना ते रिंग फॉर्म मध्ये पाठीमागे होण्यासाठी आणि संवेदना येण्यासाठी कामाला येतं. पण या ठिकाणी परत पण आला, काही जणांना त्याला स्वच्छ करणे, त्याला क्लीन करणे, त्याला ड्राय करणे हे माहीत नसतं. मग अशा केसेसमध्ये या स्किनमुळे बॅनोपोस्टायटिस होणं, इन्फेक्शन होणं किंवा बऱ्याचदा कॅन्सर देखील होऊ शकतो. म्हणजे एका वाक्यात काय सांगेल, जी काही पोझिशन आहे त्याची हायजीन व्यवस्थित ठेवा. भले स्त्री असो किंवा पुरुष असतो. शिल्पाजी, पार्टनरच्या अनहायजीनमुळे सुद्धा बऱ्याच प्रकारचे जेनेटल डिसीजेस, सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन होत असतात. हे टाळण्यासाठी आपलं हे समुपदेशन आहे. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन येतोय. सर, कल्याणहून आपल्याशी बोलतायत जाधव, तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. डॉक्टर साहेब, नमस्कार. नमस्कार जी, बोला. डॉक्टर साहेब, मी तुमच्याकडे आलो होतो. ओके. पण तुमचे औषध खाऊन माझं जे प्रॉब्लेम होता तो डबल उलटच झाला. ते म्हणजे आता काय होतं, जीवनामध्ये मी शेकचा विचार केला तर ऍक्च्युअली माझा लूज होतो ना, टाईट होता, लूज होतो. वय काय होत? वय आता आहे आमचं 65. पण डायबिटीज, बीपी आहे का? नाही, काही नाहीये. बर. ठीक आहे, तुम्हाला नक्की सांगूया आणि असं का होतं आणि याच्या पुढे काय करायला पाहिजे, म्हणून त्याला काउन्सिलिंग आणि रिपीटेड व्हिजिट आवश्यक असतात, सांगूया तुम्हाला. बघा, वय 62 आहे. मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट काम नाही केली तर याचा अर्थ वाहिन्या ब्लॉक झालेल्या असतात. मग पी शॉर्ट थेरपी आहे, व्हॅक्युम थेरपी आहे आणि इम्प्लांट आहे. सांगूया थोडक्यात. मित्रांनो, हा अतिशय सुंदर आणि छान प्रश्न मी का म्हणेल. बघा, प्रत्येकाला काय वाटतं, सेक्शुअल डिस्फंक्शन किंवा कमजोरी हा आजार नाही. एकदम चांगला ओके फिट माणूस आहे आणि त्याच्या माइंडमध्ये त्यांनी इच्छाच तयार केली नाही, काही होईल का, होणार नाही. दुसरा भाग, वयोनुसार त्या ठिकाणी हार्मोन्स डाऊन झाले, त्या ठिकाणी रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या, बऱ्याचदा मेडिसिन सुरू आहे तर फ्लो जातो आणि नंतर बंद केल्यानंतर ते परत डाऊन होतं, जसं हे सांगतायत. अशा केसमध्ये आपल्याला त्या वीक झालेल्या वाहिन्या, वीक झालेले टिश्यू, त्याला रिनोव्हेशन करावं लागतं. म्हणजे पी शॉर्ट थेरपी, व्हॅक्युम थेरपी, गरज पडल्यास इम्प्लांट देखील आहे. अशी कुठलीही केस आपल्याकडे राहू शकत नाही. फक्त तुम्ही ए ने नीट होणार का, बी नी होणार का, सी नी होणार, हा क्रायटेरिया असतो. म्हणून नाराज न होता परत भेटणे, काउन्सिलिंग करणे आणि दुसरा मोड वापरणे आणि शेवटी पेनाईल इम्प्लांट तर एक रामबाण औषधी असते, रामबाण शस्त्रक्रिया असते. तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही. परत तज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजिस्टला भेटा, तुम्हाला पुढची ट्रीटमेंट देऊन अगदी ओके करतील. मला वाटतं समाधान झालं असेल आता. आणि बाकीच्यांनाही हे कळलं असेल की अर्धवट ट्रीटमेंट सोडून मध्येच मला रिस्पॉन्स नाही आला. प्रत्येकाची बॉडी सेम असते का? नाही. प्रत्येकाला ट्रीटमेंट वेगळी असते.
पण आपण ते दाखवलं तर आणि फॉलोअप घेतला तर. नक्कीच फॉलोअप घेणं गरजेचं आहे. म्हणजे एकदाच येऊन आणि मग औषध घेऊन मला वाटतं ते बरोबर करता पुढचा लागणार भाग कसा कळणार. नक्की म्हणजे मला फीडबॅक का आवश्यक असतो, फॉलोअप का आवश्यक असतो, की सर्वांनाच एक ट्रीटमेंट लागू पडत नाही. नाहीचा शोध लागला नसताना मेडिसिन, नंतर पी शॉट, नंतर व्हॅक्यूम, नंतर इम्प्लांट. प्रत्येक जण व्यक्ती वेगळा असतो, एकमेकाचं कंपॅरिझन करून चालत नाही. आपल्याला आता आणखी एक फोन येतोय, धुळ्याहून आपल्याशी बोलतायत सारिका. सारिका, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. नमस्कार जी, बोला. सर, लिंगाच्या आकाराचा आणि तृप्ती किंवा ऑर्गॅझमचा काही संबंध असतो? वा सारिका, अतिशय उत्तम आणि अतिशय छान असा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. म्हणजे आपल्या शो मुळे किती मोटिवेशन झालं तुम्ही सांगा मला. हे शब्द ऑर्गॅझम म्हणा, तृप्ती म्हणा, हे कुणी बोलतं का किंवा बोलायला पाहिजे का, सांगायला पाहिजे का? नक्कीच पाहिजे. का? कारण त्यामुळेच जे काही तुमचा मिसॅप आहे, अनबन आहे, किंवा शांत जर राहिलं, प्रेझेंट नाही झालं, कोणाला काय करणार आहे. आणि ह्या संबंधामुळे वेदर साईज मॅटर्स. सर्वात महत्वाचं काय असतं माहित का, बऱ्याचदा माइंड म्हणजे ब्रेन हा एक असा ऑर्गन आहे ज्याला आम्ही सेकंड सेक्स ऑर्गन म्हणतो. म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला सॅटिस्फाय होणं, फिलिंग्स येणं, आनंद वाटणं, जे काही मिळतं ते इथं मिळतं. आता दुसरा भाग झाला की बऱ्याचदा समजा साईज मॅटर करतं का, नक्कीच करतं का. समोरच्या व्यक्तीचा फिमेल्समध्ये योनीमध्ये अंतरंगामध्ये 1.5 इंच आतमध्ये जी पॉईंट असतो. जी पॉईंट म्हणजे त्या ठिकाणी सर्वात जास्त संवेदनशील नर्व्ज असतात, व्हेसल्स असतात, आणि त्या ठिकाणी स्टिम्युलेशन झाल्यानंतर तुम्हाला ब्रेनला सटायटी मिळते आणि मग ऑर्गॅझम किंवा तृप्ती होते. मग तुम्हाला 476 प्रकारच्या वेगवेगळ्या सेक्स पोझिशन आहेत, अवस्था आहेत. त्यामध्ये क्वायट्रल अलाइनमेंट टेक्निक म्हणजे काही कारणामुळे तुम्हाला लहान वाटत असेल किंवा रुंदी कमी आहे, काही आहे, ते टेक्निकमुळे त्या ठिकाणी फ्रिक्शन करू शकता. आणि एखाद्याला समजा मनातच असेल की मला यात बदलच करायचा आहे आणि ते केल्याशिवाय मला होणार नाही, तर खूप चांगल्या ट्रीटमेंट आहेत. पी शॉट्स आहेत, व्हॅक्यूम आहेत. आम्ही बरेचदा स्कॅफोल्ड, सिंथेटिक स्कॅफोल्ड टाकतो. बरेचदा बोवाहीन ग्राफ्ट टाकले जातात किंवा इम्प्लांट टाकून पाहिजे तर आकार देता येतो. पण सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा, एकमेकाला काय आवडतं, एकमेकाला काय आनंद मिळतो, याचं जजमेंट आणि एकमेकासोबत कॉन्व्हर्सेशन. शिल्पाजी, एकमेकासोबत कॉन्व्हर्सेशन होणं हे आपल्याकडे अजिबात आढळत नाही. वन साइडेड प्रोसिजर होते, म्हणून हे लिमिटेशन येतात. पण काही जरी असेल ना, काळजी करायची गरज नाही. तज्ञांना भेटायचं आणि आपला शो बघायचा आहे दर शनिवारी रात्री 11:30 वाजता NDTV वरती. त्याच्यामुळे तुमच्या मनातले जे काही तुम्हाला असं वाटतंय की मोकळं व्हायचंय, विचारायचंय, ऑर्गॅझम बद्दल विचारायचंय, तृप्तीबद्दल विचारायचंय, तुम्ही काहीही, अगदी काहीही विचारू शकता आणि सर अतिशय सुंदर सायंटिफिकरित्या तुम्हाला मार्गदर्शन करतात. आपल्याला अजून एक फोन येतोय पिंकी यांचा पुण्याहून. पिंकी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, लिंगासाठी काही व्हॅक्यूम थेरपी असते का आणि त्याचा आकार वाढवता येतो का? म्हणजे व्हॅक्यूम थेरपीमध्ये आकारामध्ये काही बदल होतो का, बरोबर आहे? चला, व्हेरी गुड, खूप छान प्रश्न. काही मिसकन्सेप्शन असतात. फॉर एक्झाम्पल, काही सपोर्टिव्ह थेरपी असतात. काय होतं माहिती का, जाहिराती आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना दिलेल्या असतात. मग त्या चूक की बरोबर हे कसं ओळखायचं सांगूया आपण. बघा, व्हॅक्यूम थेरपीचं प्रिन्सिपल काय आहे, तर बऱ्याचदा काही जणांना, जसं आता आपण हे 62 इयर्सचे आपले गृहस्थ बोलले की मला मेडिसिन घेतलं, त्यावेळेस बरं वाटलं आणि बंद केल्यानंतर तर आणखी मी रिव्हर्स गेलो. का असं झालं? तुम्ही सप्लाय दिला, चार्जिंग चालू केलं, इमिडिएट काढून घेतलं. मग इथं व्हॅक्यूम थेरपी काय काम करते, तर ज्या व्यक्तीला हा फ्लो रिव्हर्स जाणारा, ज्याला की आपण व्हिनस लीक म्हणतो, अशा कलर डॉपलरनी तपासणी केल्यानंतर जर तो फ्लो जात नसेल आणि रिव्हर्स लवकर जात असेल, तर ही व्हॅक्यूम थेरपी रिंगद्वारे त्या फ्लोला थांबवते. तिचं पार्शियल इरेक्शन आहे त्याला फुल इरेक्शन देते आणि म्हणून ही व्हॅक्यूम थेरपी काम करते. प्रेशर दिल्याने त्याची जेवढी टेन्साईल स्ट्रेंथ आहे, म्हणजे ओढल्यानंतर जेवढं मोठं होऊ शकतं तेवढी ती भरली जाते, ते मोठं होत नसतं. मग हे फॅन्टम तुम्हाला वाटतं की यामुळे होतं, मग त्या जाहिरातीत मिळतो, मिसकन्फ्युजन होऊन जाता. यामध्ये सेक्सॉलॉजिस्ट भेटून त्या ठिकाणी पी शॉट इंजेक्शन्स आहेत किंवा त्याला ॲडिशनल थेरपी, हार्मोनल थेरपी देऊन नक्कीच करता येतं. पण आयसोलेटेड फक्त व्हॅक्यूममुळं त्याचा आकार वाढतो, ही थोडीशी म्हणजे मिसअंडरस्टँडेबल कल्पना आहे. म्हणून तज्ञच हे ठरवू शकतात. नक्कीच क्लिअर झालं असेल आता. नक्कीच क्लिअर झालं आणि पिंकी यांच्या प्रश्नाला नक्कीच समाधानकारक उत्तर तुम्ही दिलेलं आहे सर. सर, बऱ्याच मुलांमध्ये हायपोस्पॅडियसची बाधी दिसून येते, तर त्याच्यावरती नेमके उपाय काय आहे? का महत्वाचं तुम्ही मला विचारलं ना,
पहिल्यांदा डिलिव्हरी झाल्यावर मुलगा झाला मुलगा, हो. अहो पण ते नॉर्मल आहे का, त्याची साईज कशी आहे आणि काय असतं हायपोस्पिडियस सांगूया आपण. हायपोस्पिडियस म्हणजे काय, जरी तुम्ही डॉक्टर नसाल ना, बेसिक नॉलेज आवश्यक आहे. आई वडील पहिले डॉक्टर असतात आणि आपण स्वतः तुम्ही आरशामध्ये पहा तुम्ही कसे दिसता, मग त्यामध्ये तुमची काय अनाटॉमी कळेल. हायपोस्पिडियस मध्ये लिंगाच्या खालच्या बाजूला छिद्र ओपन होतं, ते कंजेनिटल अनॉमीमुळे, म्हणून लिंग वाकडे असतं लहानपणीच आणि त्या ठिकाणी लघवीची धार देखील मागून येत असते. अतिशय महत्वाचं सांगतो, अशा केसमध्ये समोरची स्किन जी असते फोर स्किन अजिबात कट करायची नसते, कारण ती स्किन वापरून वयाच्या 1 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर आपल्याला रिकन्स्ट्रक्शन सर्जरी 1 स्टेप किंवा 2 स्टेपमध्ये करता येते आणि नक्कीच त्यांना देखील नॉर्मल सेक्शुअल लाईफ, मुलं होणं, या सर्व गोष्टी होतात. पण फर्स्ट सर्जरी इज अ बेस्ट सर्जरी म्हणून तज्ज्ञ सेक्सॉलॉजिस्ट अॅनॉलॉजिस्टना दाखवणं आणि आईवडिलांनी सतर्क राहणं, सजग राहणं. त्याला अनवॉन्टेड गोष्टीमध्ये काही जण मुला मोठं होऊ द्या, अहो मोठे किती, अहो मुलाला कळायला लागला तो डिप्रेशनमध्ये जातो, असं काहीतरी वाकडं आहे, असं काहीतरी माझ्या पायावर पडतं, बाकीची मुलं अशी आहेत, म्हणून 1 वर्षाचं असताना हे नक्कीच ऑपरेट करता येतं. नक्कीच, जेवढं लवकर अर्ली इंटरव्हेन्शन होणं गरजेचं आहे. मुलांना कळायला समजण्याच्या आत केलं नाही तर सायकोलॉजिकल परिणाम खूप जास्त होतात. नक्की सर, तुम्ही इतकं सुंदर बोलताय, मला थांबावं असं वाटत नाहीये, वेळ संपलेली आहे, थांबायला लागणार आहे, पण तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलं त्याच्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. आणि माझ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार. पुन्हा एकदा आठवण करायची आहे, आजपासून पुढचे 4 एपिसोड तुम्हाला फोटो काढायचे आहेत आणि पाठवायचे आहेत व्हॉट्सअपवरती. त्याच्यामुळे तुम्हाला मिळणार आहे सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक गिफ्ट स्वरूपात. आजचे जे विजेते आम्ही जाहीर केलेले आहेत, सोलापूरवरनं गजानन भोयर, त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. बाकीच्यांनी निराश व्हायची काहीही गरज नाहीये, त्यांना सुद्धा हे पुस्तक गिफ्ट स्वरूपात मिळू शकतं, पण रेग्युलर शो बघायचा आहे आणि फोटो पाठवायचे आहेत. उद्या गुढीपाडवा आहे, त्यानिमित्त सगळ्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि सर, उद्याच्या कार्यक्रमासाठी माझ्यातर्फे आणि माझ्या प्रेक्षकांतर्फे सुद्धा तुम्हाला खूप शुभेच्छा. नक्कीच नक्कीच. पुन्हा भेटायचंय पुढच्या शनिवारी 11:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. Thank you.